नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा आहे की अडुळसाचा काढा कसा बनवायचा। तो कारण की माझ्या श्लोकला सकाळपासून खोकला आणि कफ जास्त झाला आहे, म्हणून मी हे उपाय आता करणार आहे। कारण पहिलं पण मी औषध केलं होतं, पण आता मी हा घरगुती औषध करणार आहे। त्यासाठी मी अडुळसाची पानं, ओवा, दालचिनी आणि तुळशीची पानं घेतली आहे। तर हे आपल्याला आयुर्वेदिक आहे, हे सगळं ह्याच्याने आपल्या मुलांना नुकसान होणार नाही, म्हणून मी हा काढा बनवत आहे। तर हा आपण आता सुरुवात करूया। तर टोपामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत। तर अगोदर आपल्याला पानं तुळशीची आणि अडुळसाची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर टोपात टाकायचे आहेत। आणि पानं जास्त मोठी असतील अडुळसाची तर आपण चिरून घेऊ शकतो। तुम्हाला जर कडू घरामध्ये जर काढा पियत नसतील तर गुळाचा खडा थोडा टाकायचा, म्हणजे आपल्याला कडवटपणा होणार नाही आणि गुळाने पण थोडा खोकला राहतो। माझ्या घरामध्ये माझा श्लोक कडू काढा पितो, त्याच्यामुळे मी गुळाचा खडा टाकत नाही आणि जर उलटी जर आली तरी तो कफ सगळा निघून जातो। तर त्यामुळे हा अनुशीपोटी घ्यायचा आहे। सकाळी जर आपल्याला न पाणी पिता न काही खाता आपल्याला हा काढा पियायचा आहे। आणि उलटी झाली तरीही चालेल, कारण तो पूर्ण कफ छातीतला निघून जातो। त्यामुळे हा काढा आपल्याला शरीरासाठी चांगला आहे। हा झाला आपला काढा तयार आणि थंड झाल्यावर आपण तो गाळून घ्यायचा आहे। कडू आहे हा, हा पिऊन घे, खोकला कमी होईल। जास्त खोकत होतास ना, त्रास होतोय। म्हणून म्हणते बाहेरचं जास्त खायचं नाही, समजलं। मी तुला असे हे औषध द्यावं लागलं।